हाय सगळ्यांना आणि सर्वांना गुड नाईट पण. कारण आता बघा रात्रीचे वाजलेत 12. आज आहे शुक्रवार. 12 नाही तर आता बघा किती वाजलं तर 12 वाजून 35 मिनटं झालं. 12:30 वाजल्या. आता एवढ्यात बघा मगाशी बघा 10-15 मिनटापूर्वी जे छोटे छोटे कपडे लागतात मुलांना ते कालचे होते ते आता मी धुतली आणि सकाळची पण धुतली, वाळायला टाकल्यात रूममध्ये पडद्याच्या नळीवर. तर आत्ता पण कपडे वाळायला टाकली आणि थोडंसं 5-6 रिप्लाय द्यायचं हुकलं होतं खाली खाली सकाळचे दुपारचे गडबडीत. तरी सारखं चालूच असतंय बघा, पण त्यातनं पण थोडं थोडं हुकतं बघा. मग ते सगळं 12-1 वाजता चेक करायचं, धुणं भांडी करायचं. धुणं सगळं धुत नाही, पहाटे उठून सकाळनं धुते सकाळनं उठल्यावरती. तर इकडं बघा इकडं ह्यांनी आता खोकी सगळे नीटनाटके लावून ठेवल्यात. माल संपला होता, त्या बॉक्समधनं काढला माल, लावला. निम्मा मगाशीच लावला होता आणि निम्मा आत्ता लावला. जे थोडं होतं ते त्या बॉक्समध्ये मी ठेवलं होतं, जे बसत नव्हतं सामान. 5-6 बॉटल बघा. तर 12 वाजता मी भात टाकला शिजायला. आता 12:30 वाजला, अर्धा तास झालं भात करून. तर आम्ही दोघंजण खायचं राहिलं आहे बघा, जेवण करायचं राहिलं आहे. तर अजून काम भरपूर शिल्लक आहे. ह्यांना ॲड्रेस लिहायच्यात अजून जवळजवळ 50-60 पॅकिंग मग आत्ता मागाशी कुरिअरला टाकले ना हो. हा ना. आणि किती 60. हां. आणि अजून बघा मागच्या 2-3 दिवसापूर्वीच्या 2 दिवस धरा कमीत कमी, आता 3 दिवस असं आहेत बघा. 2 दिवसाच्या कालच्या आणि आजच्या ऑर्डरी आम्ही उद्या टाकणार आहे शनिवारी. तर आता बघा ह्यांना लिहायचं ॲड्रेस. आणि ह्यांच्या तर डोळ्याला बघा माशी चावली, मधमाशी. दुपारी गेलते बघा बारामतीत बस स्टँडकडं, तिकडं द्यायचं होतं बघा तेल शॅम्पू 5-6 जणांचं. आणि माशी चावली, त्यांचा डोळा सुजला होता. घरी कस्टमर आहे, मी हँडल केलं ते. आणि आल्यानंतर पण ह्यांनी परत भरपूर इथं पण काम केलं. कस्टमर आले, मी बाकीचं बघत होते, ते पण बघत होते. ह्यांनी एवढा डोळा सुजला होता तरी त्यांच्या संग बोलत होतं, माहिती सांगत होतं. कोणाकोणाला ओनरशिप पण घ्यायची ते बोलायला आले ते घरी. एवढा डोळा सुजला होता. ते कुलूप लावायचं डोळ्याला, ते लोखंडाचं लावायचं म्हणतात ना, तर ते बघा ते घरात वस्तू होते ते लावायचे. परत लय जास्त डोळा सुजला होता असता, पण त्यांनी काय केलं, तिकडं गेले होते त्या टायमाला गोळे खाल्ले ना हो. बघा इकडं इकडं बघा की, बघा की. तरी थोडंसं वसरलं आहे. दुपारी आल्या आल्या आणि 5 वाजता एवढं सुजलं होतं. आता थोडंसं नॉर्मल वसरलं आहे, अजून सुज आहे बघा. ह्यांनी बॉक्स ठेवतात एका साईडला लावून. तर इकडं आपल्याला तर झोपायला बघा, तुम्हाला माहिती 1-2 वाजते. 1:30-2 तर वाजतात बघा, कधी 1:30 कधी 2. तर निम्मे रात्र होती, सकाळ उठायचं 6ला 6:30ला, कधी 6 कधी 6:30 वाजतात. मग आता बघा भांडे पण घासायचे पडलं. तर सकाळी पोहे केले होते नाश्त्याला, ते पण आंघोळ माझी परत उशिरा झाली पोहे केल्यामुळं. आणि आज 6वा दिवस आहे, आज वेणी घातली सकाळी, आंघोळ पण उशिरा झाली बघा. जाऊ दे, आता नाही सांगू तुम्हाला कधी केली. हा ड्रेस दिवसभर माझ्या अंगावर नव्हता, मी मागाशी घातला आहे कधी 6:30-7 वाजता. आता मी चेंज करणार आहे, उद्या सकाळ हाच घालणार आहे बघा. कारण माझं 2-3 पण ड्रेस ओलच आहेत, मी माझं धुतलं नाही. आणि हा काय दिवसभर अंगावरती नव्हता म्हणून मी काय हेच घालणार आहे बघा, त्याच्यामुळं चांगलं आहे म्हणून. इकडं झोपल्यात पोरं, ओम झोपलाय, दुर्गा झोपली या, राधू झोपली. इकडं कपडे टाकलं, तिकडं वाळ्या, तिकडं काय टाकलं. तर भांडे पडल्यात, भांडे पण घासायच्यात, पण माझी ताकदच नाही आता भांडे घासायला. एका मनाने वाटतंय घासा, एका मनाने वाटतंय नको. कारण एक काम करून ठेवलं ना सकाळ माझे पटकन आंघोळ होईन असं वाटतंय मला. आणि लवकर उठलं तरी पसारा भरपूर असतंय बघा, किती पण आवरून ठेवलं तरी. मग त्यात आवरण्यात 1 तास तरी जातो, किती पटापटा केलं तरी झोप होत नाही. एक तर आता आम्हाला जेवण करायचं, भात केला आहे. मुलांना मगाशी जेवायला घातलं होतं. रात्री पण मी खिचडी भात केला होता आणि आता पण मी भातच केला आहे. ह्यांनी जेवण केलं होतं, मी पण केलं होतं 5 वाजता. सकाळचं जेवण आम्ही केलं होतं बघा. दिवसभर असंच असतंय, फळंही असतात खायला पण टाईम भेटत नाही. घर गच्च भरलेलं असतं माणसाने.
त्याच्यामुळं आम्हाला तर ते दिवस कुठं गेला आणि किती वाजला तेच कळत नाही. म्हणून आमची ती भूकतानच हरवून जाते. ती भूक पण आता भूकमोड होते. पोटात होतं कसं तरी बोलून बोलून पिळं पडल्यासारखं बरं का. पण ती घरातली माणसंच हटत नाहीत. नाही का म्हणजे ते तेल हे न्यायला आलेले, परत कॉल व्हॉट्सअप चॅटिंग. त्या ताईंना म्हणायचं, ह्याला तर दादांना म्हणायचं थांबा घरी कस्टमर आहे, फोन ठेवा नाही तर चालू राहू द्या, स्कॅनर पाठवायचे. आणि काय काय जण असे डोके खातात ना, म्हणजे नाही का, एखाद्याला म्हणलं ना स्कॅनर पाठवा, सॉरी ॲड्रेस पाठवा, मग ते फक्त त्यांचंच नाव सांगतात, झालं तेवढंच. मग त्यांना फोडून सांगायचं तुमचं पूर्ण नाव सांगा, जिल्हा, तालुका, फोन नंबर, गावाचं नाव आहे सगळं. मग तिथनं फोटो टाकतात. आणि त्यांना किंमत ते सांगितलं ना लिहून, तरी पण म्हणतात टोटल करून सांगा. इतकी घाई गडबड असते, त्यातनं पण त्यांना टोटल काढून सांगायची, किमती टाकायच्या. दुसऱ्याचं फोन वेटिंगला असतात, व्हॉट्सअप चॅटिंग चालू असते, रोज नवीन नवीन फोन येतात, व्हॉट्सअपला नवीन रिप्लाय, रोजचं वेगळंच, कोरिअरचं पोहोचेपर्यंत वेगळंच, घरातली माणसं वेगळीच. माझे लेकरं तर सगळ्या हाताने करतात आणि खातात बघा. तर झोपताना मी सगळा पसारा आवरते, किचनमध्ये सगळा पसारा असतो, दिवसभर मुलं हाताने घेऊन खातात. त्याच्यामुळे इथं पण होता, मग अशी थोडा आवरला, भांडी खंगळून ठेवली, कचरा भरला, मुलांना मग अशी डाळी खायला दिला आणि वरण भात दिला. ह्यांनी दुपारी जेवण बाहेरनं आणलं होतं, सकाळी पोहे केले होते बघा. मला मस्त वाटतं धुणं धुवा, स्वयंपाक करा, पण दिवस उगवला की घरी नाही का हे माणसं यायला लागतात बारामतीमधले. आणि फोन पण चालू होत्या, 7 वाजायच्या आधीच फोन चालू होत्यात. तरी पण थोडं थोडं काम करत असते. कधी आंघोळीच्या आधी रिप्लाय देते, कधी लिहित बसते, कसं पण असते. मी म्हणत नाही की आंघोळच करा, हे करा, जसं मला जमन तसं. असं म्हणते स्वयंपाक करू नये बिना आंघोळीच्या आधी, मी नाही करत. पण मुलांना माझ्या लयच भूक लागलं ना, ट्युशनला जायचं असतं, नाहीच उरकलं तर भांड्याचा पाळा असतो अखेराच्या, आज तरी एवढीच भांडी येतं कारण स्वयंपाक केला नाही म्हणून. आणि काल परवा तर एक भांडं होतं घासाय, 1 तास जातो भांडे घासाय, हात गळून येतात काना घासून, तरी पण मला भांडी उरकत नाहीत बघा, साचलेले असतात भांडे. त्याच्यामुळं असू द्या, चाललंय आपलं. आता पण रिप्लाय दिलं, 5-6 हुकले होते. आणि मग अशी पॅकिंगचं फोटो काढताना बघा, फोन रिसिव्ह केलं नाहीत, कोणाचं उचललं नाहीत म्हणजे. तर ते सगळं असं वायपट गेले. मला परत त्या व्हॉट्सअपला पण आले त्यांचं, कोणी परत फोन केले, कोणी नाही केले, पण सकाळी येतं. असू द्या. आणि मी पण माघारी केले नाही, तर मला हेच उरकलं नाही. घरामध्ये पसारा होता भरपूर, हॉलमध्ये बाहेर कचरा आहे, झाडून लोट केलं. आणि आता डोकं त्याला दुखतं, लय वेळ झालं माझं. असं वाटतंय खायला नको, काहीच नको, डायरेक्ट झोपावं. इकडं बघा, ह्यांनी सगळा माल लावून घेतला. हा माल आपला रात्री आलेला आहे बघा. आज शुक्रवार म्हणजे गुरुवारी आपला माल आलेला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, स्वामींच्या आशीर्वादाने सगळं चांगलं होतं आहे आपलं. होते थोडे धावपळ, पण होतं आहे सगळं चांगलं. रात्रंदिवस कष्ट करायला लागते दिवसभर हे, पण असू द्या, झोप होत नाही. आता चालायचंच, लेकरं बाळ आहेत, संसार आहे, घर आहे म्हणल्यावर लेकरांसाठी करावं लागतं या. 1-2-3 तास झोप होती फक्त आमची बघावर. आणि दीदी इकडं झोपली या, तिचं बघा थोडंसं काम होतं, ते आली होती, ती चालली होती तिकडं. तिला म्हणलं जा, आता सकाळ उशीर झाला आहे. तिला म्हणलं तुझं तू हाताने घे आणि खा म्हणलं. तिनं पण जेवण केलं, भात केला होता मी खायला, मला तर दाखवलं. अजून सगळंच काढतोय बाटल्या. हां. आणि आता आमच्या भाऊजी पण देवाचं बघा करायला लागलं, स्वामी समर्थांचं. मी ह्याच्या आधी पण भाऊजींना किती वेळा म्हणलं होतं, तर भाऊजी करा, देवाला जात जावा. म्हणजे जात होतं, मारुतीला जात होतं, 1 महिना होताला जात होते. मी त्यांच्या मागं लागले होते, भाऊजी स्वामींना पण जात जावा, आता जायला लागलं तर. आणि माझी तुम्हाला तर किती दिवसाची इच्छा होती, तुम्हाला पण माहिती आहे. मी जवळजवळ मागच्या 5-6 महिन्यापूर्वीपासून म्हणत होते स्वामींची मूर्ती आणायची. पण आम्ही मसाल्याचं सामान आणायला गेलं ना आणि बघितले ना, तिथं आम्हाला पाहिजे तशी भेटत नव्हती, छोटे असायचे. मग मी काही घेत नसायचे, मला माझ्या मनाजोगी नसल्या. मग आम्ही पाया पडायला गेला, स्वामींच्या मंदिरात जायचो, पाया पडून हे यायचं. माझा व्हिडिओच कट झाला. आता मला कट जवळ लागतं, म्हणलं सरसकट टाकाव, तर कटच झाला. एकतर वैताग आला होता. मग असं गुरुवारी पाळते बघा मी पण, शनिवार, गुरुवार, सोमवार बघा पाळते. मग परत तुम्ही तर बघितलं, मूर्ती पण आणली होती. आणि ती मूर्ती आपली इथे आहे बघा,
आणि त्याच्यामुळे आपला बिझनेस अजून जोरदार चालू आहे देवाच्या कृपेने. तर तुमचा पण आशीर्वाद आहे, तुमचा सपोर्ट आहे, असा तुमचा पण सपोर्ट राहू द्या. आणि अजून काय हो, एवढंच, काय नाही बाकी एवढंच. तर असू द्या, अजून थोडं रिप्लाय देते. आता भांडे काय घासत नाही, सकाळ लवकर उठून भांडे घासते. राधूला बहुतेक सुट्ट्या आहे उद्या, पण 5वी आणि वेगवेगळं आहे ना, त्याच्यामुळं काही नीट कळलं नाही. पण 5वीला वर्गाला सुट्ट्या आहे असं ह्यांनी सांगितलं. पण ओमला तर शाळेत झालं, ट्युशन आहे मुलांचं, वर्कआउट लागल. तर चला, माझा मोबाईल हा पहिला आहे म्हणून मी कसा पण अवतार असला तरी चांगलं दिसतंय त्यात. अवतार पण बेकार झाला नुसतं. चला की भूक लागली होय हो. चला झोपू म्हणलं. तर ॲड्रेस लिहायच्यात. उद्या शनिवार आहे, उद्या लवकर बंद होतं दुपारनं सगळं. पोस्ट बघा, थोडासा माल महागारी आलाय. किती आलाय हो पोस्टाचा? किती आलाय पोस्टाचा महागारी? मागाशी कुरिअरला नाही गेला. 7 पुढं. आता कोण आहे काय माहिती नाही, बघावं लागल. आणि आज काल ज्याने ऑर्डर केली ते उद्या शनिवारी पडतंय तुमचं. मग मी तेच म्हणलं ना, पोस्टाला द्यायला आलाय. तेच म्हणलं ना, पोस्टाचा माल म्हणजे असं म्हणलं मी, म्हणजे पोस्टामध्ये टाकायचा तो माल महागारी आलाय. मी नीट बोलले नाही, कुरिअरमधनं आलाय. तर चला सगळ्यांना इथंच गुड नाईट. काय बोलले मलाच माहीत नाही, मीच माझ्या धुवून देते, मला लागली झोप आता. असू द्या, असू द्या. व्हिडिओ घेणार नव्हते, ह्यांनी म्हटलं प्रियंका व्हिडिओ घे, सारखं सारखं चॅनल मोबाईल सोडू नको. आता एवढं कष्ट करतोच तर 5-8 मिनिटाच्या व्हिडिओला म्हटलं वेळ काढावं नाही का. सगळ्यांना गुड नाईट, बाय बाय.